हे कमले ऐक ना राव, बोल. थोडं काम होतं तुझ्याकडं. बोल ना रे प्रेम. मला 1000 रुपये लागत होते अर्जंट. किती? 1000 रुपये. बघत अरे भुरटे, तुला मागच एकदा पैसे दिलेले, ते पैसे अजून दिले नाही तू, आणि आता परत 1000 रुपये पाहिजे तुला. पहिले पैसे तू दिले का मला ते सांग. अरे कमले त्याच्यावर किती वेळा दिले तुला? 100 200 100 200 100 200 100 200 आपल्या मध्ये वैयक्तिक खर्च असतो ना, आपण गेलो खाल्लं पिल्लं, हे असे 100 200 खर्च केले. व्यवहार म्हणजे मी तुला 1000 दिले ना, त्या 1000ला 1000 दिले तर आपला व्यवहार क्लिअर होतो. आलं का लक्षात? आणि 100 200 दिले त्याचं काय मग? त्याचं काय म्हणजे यार, तू ते खर्च केलेले आहेत. अरे अर्जंट राव कमला, ऐक ना, मला लय अर्जंट आहे. तुझा अर्जंट काय मग अर्जंट आहे तुझं? तुझ्या आयुष्यातल्या अडचणी काय कधी संपत नाही. आलं का लक्षात? पैसे बिशे काय भेटणार नाही तुला. पहिले पैसे दे. तुझी लायकी आहे का? तुला सारखं सारखं तुला मी सांगितलं, एकतर पैसे नसतात ना आपल्याकडे, जमवाजमी होत नाही, एकतर देणं होत नाही, परत मागत जात जाऊ नको मला. तू तर लायकी काढायला लागला राव. इथून माग मी तुला दिले ते जमलं. अरे आहेस तू, त्याच परीचा आहे तू ना, त्याच गुणाचा आहे. तुला आहे ना पैसे दिले ना, तू बोलूस तर म्हणजे पैसे घेऊस तर गोड गोड बोलतो. अडचण आहे, केवीला तोंड करशील, थोबड एकदम बारीक करशील, घरचं कारण सांगशील, कॉलेजची फी भरायची, जायचं दिले ना, आणि त्याच्यानंतर द्यायचं काम नाही तुझं. तुझ्या ना मी आज नाही ओळखत तुला. तुझ्या आता बोल राहिलो कमल्या आता. अरे 1000 रुपये माझ्यासाठी लय नाहीये, पण तू आहे ना पहिले जे मागा अगदी घाण करून ठेवलेले ना, त्याच्यामुळे तुला दिवशी वाटणं पैसे मला. तुला वेळा पैसे दिले असे घाण करून ठेवले, असे आले 100 200 300 500 कधी कधी नाही दिले. अरे मला आठवलं असं, मी तुला मागितले असते का? आता तुला दिले असते ना 1000 रुपये काढून. परत आहे ना पैसे बिशे मागू नको माझ्याकडे तू. ऐक ना, मला व्यवहारच करायचा नाही. व्यवहार करायचा म्हणजे? हा. अरे भिकारी असं ऐन वेळ जेव्हा याचा माझ्याकडे 100 दे 200 दे 300 दे, मी कधी बघितलं नाही याच्याकडे पैशाकडे बघितलं राव. चालला सांगायला तू, आणि मला 100 दे 200 दे 300 दे. मग अरे तुझ्याकडे जर पैसे असले असते ना प्रेमे, तू आतापर्यंत सासवला असेल तर तुझं ना घरदार बंगला बिंगला एवढं सगळं तुझं सुखी आयुष्य चाललं असतं. तुझ्याकडे भुरटा कधी विषय 20 रुपये असतात का? मला सांग. ऐक ना, ते साक्षीला भेटायला जायचं, त्यावेळेस मी तुला मदत केली, 500 रुपये दिलेले काढून, कळलं का? तू मला 500 मग दिलेले. मग अरे बा, तुझ्याकडे जर मी तुला खोटं न सांगत प्रेम आहे तुझ्या शान नको, कळलं ना? करू नको तू. मग पैसे देत नाही म्हणजे तुझ्या पहिले व्यवहारामुळे तुला देत नाही, लगेच असं अंगण बिंगा झटक्याचं काम करू नको तू. जरा समजलं ना? करायचं नको करू, शहाण पण करायचं, कळलं? हे बोटन बीट करून बोलत जा, हाताने बीत लावायचं, बोटन बीटा करू नको तू, बरं का? तुला नाही म्हणलं ना लय गोड वाटलं तुला, नाही का शान? तू धक्कान बिक्का कसं राहिला? लय गोड वाटलं तुला, नाही का? मी तुला काय सांगितलं, अजून पण तुला प्रेम सांगतो, मला तुझ्यासोबत व्यवहार करायचा नाही, मागचे पैसे दिलेले नाही, तू व्यवहारामध्ये माती खातो म्हणजे खातो, अंगाला बिंगाला हात लावायचा नाही. तुला प्रेमात मी माती खातो, गोडीने सांग. मी माती खातो. तू काय करतो? तू काय करतो बरं? अरे तुला सांगतो मी, धक्का देऊ नका म्हणतात तुला सांगितलं मी. तुला तुला मदत तुला किती वेळा सांगितलं. सुजाता ऐका ना, मला 2-1000 रुपये द्या बरं. 2-1000 रुपये? हा मला ते ना 1000 रुपये मला लागायचे, ते कमल्याच्या थोबडा 1000 रुपये फेकून मारे तू. बर, पहिले तू माझे 200 रुपये दे. 200 रुपये? हा. कोणते 200 रुपये? ते चेअरमनला मटण खाऊ घालायचं होतं, त्यावेळेस तुला 1000 रुपये नव्हते दिले का? तू 800च आणला, 200 रुपये दिलेच नाही माग. मग देतो ना, मला थोडी अडचण द्या ना, मला 2000 अर्जंट. पहिले 200 दे, ते नाही होऊन राहिलं तुला द्यायला, मग चाललाय 2000 मागायला. देतो ना, मी कुठं पळून चाललो, गाव सोडून थोडी चाललो कुठं? पण कधी देतो आलो माझ्याकडे, मला आता अडचण आहे. पहिले तेवढे 200 आणून दे, मग तुला 2000 देते. हे बघा, तुमचे काही काम असले ना मग सांगा फक्त, मग त्यावेळेस बघा तुमच्याकडे गोडी गोडीत काम करून घेतात माझ्या, त्यावेळेस जमत तुम्हाला, नाही का? जा जा, नाही सांगत तुला काम बिम, नाही सांगत काम, येताना बरोबर त्यावेळेस माझ्याकडे, मग बघा तुम्ही. नसते येत. हा, मित्र धाडायचे नाहीत, गावातले लोक धाडायचे नाहीत. मी जलवंती तू फुलवंती, तुझी नजर लागल मला, काय सांग तुला केला बरोबर. ऐका ना, काय मला थोडी अडचण आहे, अर्जंट काम आहे तुमचं. मला अडचण आहे? अडचण प्रत्येकाला, मला माहिती आहे माझी अडचण, समजून घ्या. मला 2000 रुपये अर्जंट लागू राहिले. तर किती? 2000 रुपये. अरे मलाच प्यायला 50 रुपये नाही, तर सकाळपासून कोरड पडली. मी सरपंचाकडे जाणार होतो पैसे मागायला, पण म्हणलं आता त्यांच्याकडूनच उचल घेतलेली आहे, कसे पैसे मागू मी परत 10 रुपयाला? ऐका ना, 2000 रुपये लागायचे मला ना, 1000 रुपये कमले थोबडं फेकून मारायचे. तर असे मित्र काहीच कामाचे नाही, माहिती का? मला मदत कर, 1000 रुपये देणार मदतीने मला. मग मार ना त्याच्या तोंडावर फेकून 1000 रुपये.
मग मी तुम्हाला त्याच्यामुळेच मदत मागतोय. मला 2,000 रुपये द्या, मला 1,000 लागू राहिले, त्याच्या थोबडा 1,000 मारतो. मग मला 50 दे, मग मी दारू पिऊन येतो आणि मग तुला 2,000 आणून देतो कुठून तरी. बाळू भाऊ हा? तुम्ही पण मदत नाही केली राव, माहिती किती काय मग झालं. 50 दे ना, तुला 2 लागत मला 50 रुपये दे. माझ्याकडे असतेच मी तुम्हाला कशाला मदत मागितली असते राव. हा अरे मग कोणाकडे मागणं, ज्याच्याकडे पैसे असते. मी लोकांची तिथं सालानी आहे आणि तुम्हाला पैसे मागतो. हा बरोबर आहे, नका करू तुम्ही पण मदत. अरे मदतीचं काय, याची मदत असते काय? अशी कोणाला पैसे मागायचे? मी लोकांची सालानी आहे आणि मला पैसे मागतो का तू? अडचण आहे मला म्हणून मागतो ना राव मी. अरे मग पैशावाल्याला पैसे माग ना, तू मला काय पैसे मागतो? पैशावाल्याला मग कोणाला मागितले? सुजाताबाईला मागितले, ते कमल्याला मागितले, कोणीच मदत नाही केली. त्याच्यामुळे म्हणलं आपले बाळू भाऊ येतं. तिकडे चेअरमनला मागाव, तिकडे सरपंचाला मागाव. चेअरमनला मागव, सरपंचाला मागव. इथं लोकांचं तिथं काम करतो आणि त्याला तू 2,000 मागतोय. इथं मला 50 रुपये नाही, 10 रुपयाला. हा नाही जाऊ दे, बघतो वळून. परत असे पैसे मागू नको कोणाला वाटात. सांगितलं ना म्हणजे परत 2,000 मागतोय काय याला. इथे छन छन की सुनो छनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. काय करताय चेअरमन? काय ना भाऊ, निवांत बसलोय. बरं ऐका ना, मला थोडी अडचण होती. काय तुला काय अडचण आहे नेमकं? आता कोणती अडचण? ऐका ना, मला 2,000 रुपये लागत होते. अरे मी आता गाणं म्हणत होते, ते ऐकून लगेच तुला पैशाच उचली का अडचण? हे पैसा बोलत आहे. तुला कावा अडचण नाही रे, नुसते पैशाची अडचण. काम करा जरा काम. ऐका ना चेअरमन, माणूस आहे ना, आपल्याच माणसाकडे जातो ना मदत मागायला. काय आपल्याच माणसाकडे जातात कायमस्वरूपी? तुझी दुसरी अडचणच नाही भाऊ, नुसते पैशाची अडचण. काम करायला काय होतं रे तुला? एवढा मोठा झाला, 5-25 वर्षाचा, काम करीत नाही, धाम करीत नाही. नुसते याच्याकडून 500 घे, त्याच्याकडून 1,000 घे, त्याच्याकडून 2,000 घे. मागचं काही दिलेलं नाही ना, लागला पैसे मागायला. चेअरमन ऐका ना, मदत करायची नसेल तर करू नका, पण तट्टन मस्करी नाही करू उगाच माझी. कसली मस्करी करतो तुझे? काम कर ना, तुला काम देऊ का? तू एक काम कर, आपल्या त्या ग्रामपंचायतचे जे शौचालय आहे, बऱ्याच दिवस झाले ते सफाई कामगार आलेले नाही. तुला 100-125 रुपये देईन. ते 2-4 बादल्या पाणी मारते, तर वास सुटलाय गावात. चेअरमन मी आहे ना, लय आपुलकीन तुमच्याकडे आलतो मदत मागायला. मग तुम्ही पण तट्टा मस्करी करू मला खाली पाडल्यासारखं झालं माहिती का, डोळ्यासमोर माझ्या स्वतःच्या. हा, लय आपुलकीने आला होता, तसाच अतिशय आपुलकीने तू जा. मी पैसे देत नाही, तुला काम देऊ शकतो. खरंच लय अडचण आहे मला. असू दे अडचण, काय नाही. मला पण अडचण आहे, माझ्याकडे आता पैसे नाही, तू जा. चेअरमन कोणीच मदत करायला तयार नाही राहत, त्याच्यामुळे तुमच्याकडे आलो. तुमच्यासाठी मला एक सांगा, तुमच्यासाठी कधी ना मी कायम पळालेलो नाही, सांगा बरं. तू कायम पळाला असला आणि चालला जरी असला तर तू मागचेच लय उधारी आहे तुझ्याकडे, तू दिलेली नाही. आता तुला अजिबात मिळणार नाही. जायचं खराटं घेऊन ते शौचालय समोरचं साफ करायचं. तर मी तुला एक जाऊ देवा 150 म्हणलं, ते 200-250 रुपये दे, पण तुला पैसे नाही मिळणार. निघायचं तू, चल चल लगेच. काय करा चेअरमन प्लीज. निघ, नुसता पैसा पैसा काय, काम कर जरा जा. एवढा मोठा दे, हे तुला कोणी काम देईल? ते पैसे मागाय, दुसरं काही कळतच नाही, नुसते पैसे. हे सॅम, काय करतोय? काय नाही, गाडीत खरं गाडी देतोय. ऐक ना, मला थोडी अडचण होती, 2,000 काम कर ना माझं. 2,000? हा अर्जंट होत थोडं. तुला पैसे देतो बरं का प्रेम. हा एवढे ना, गाडी धुवून काढा. नेमकी लाईट गेली, तू एक काम कर, बादली घेऊन जा. ते हापसा आहे ना, तू 4-5 बादल्या पाणी भर. अरे मला अडचण आहे, अर्जंट लागू राहिलेत मला सॅम. अरे तुला 20 रुपये देता ना, तो धुना एवढी गाडी. अरे 20 रुपये देतो? अरे सॅम चेष्टा करतो माझी. अरे 20 रुपये काय कमी समजतो का? 4 बादल्या टाकायच्यात फक्त, 20 रुपये लय झाले. नाही सॅम, मला काम आहे, मी जातो इथून मग. हा ना, आता तुला काम सुचन. अरे म्हणजे पैसे मागायला बरोबर तुला थोबाड फुटत नाही का? आणि तुला काम सांगितलं काय तर नको. अरे 20 रुपये भेटते तुला. काय नको, तुम्ही मदत तुझ्या जवळच राहू दे. काय करतो करू मदत, मला राहू दे. फुकटचे पाहिजे तुला. माग मी ते भाडं दिलं नाही तो 150 रुपये. जा पळ. आलाय 20 रुपये मागायला. ही काळी आई धनधान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती आमची माणूस. घंटे, हा मी एवढं वाईट आहे का रे? नाही, तू वाईट नाही, तू ब्लॅक आहे. की तू पण चेष्टा करून घे, अख्खं गाव तसं पण चेष्टा करतच आहे. तू पण शिल्लक राहिल्या थोडीफार घे करून तू पण. आता काय झालं आता? अरे मला ना 1,000 रुपयाची मदत पाहिजे होती. मी कमल्याकडे गेलो,
त्याला मदत मागितली तर त्याची मागची माझ्याकडे उचल होते 1000 रुपये उसने दिले ते. त्याला मी अशी लय वेळा मदत केली रे. मी म्हणलं यावेळेस मला 1000 रुपये मदत कर, अर्जंट थोडं मला फी भरायची होती. त्याने मदत नाही केली, त्याने हाणमार केली मला तिथं. नाही ते बोलला तो पण मारहाण केली. हा ते झालं. त्याच्यानंतर सुजाताबाईला मदत मागितली, त्या पण लय घालून पाडून बोलल्या मला, असं जे तसं जे 200 रुपये गायब केले तू माझे, हे केलं ते केलं. हा मी म्हणलं जाऊ दे बाबा, आपले चेअरमन आहे, चेअरमन तरी मदत करते. चेअरमन कडे गेलो, चेअरमनने तर काय बोलावं. चेअरमन मला म्हणते तर एक काम कर, आपले नाही तर बाथरूम आहे गावात नाही का ते सरकारी, ते बाथरूम धुवून काढ. हा मग पैसे देतो मी तुला. हा त्याने सुद्धा मदत नाही केली राव. मला एक सांग, मी आतापर्यंत चेअरमनसाठी किती पळालो असं बरं, पळालो का नाही? अरे मी जीवाचा विचार नाही केला आतापर्यंत लोकांसाठी. हा तरी यांनी हात उचलले डायरेक्ट माझ्यासाठी. हा डायरेक्ट म्हणलं मदतच करणार नाही, संपला विषय. सॅमकडे गेलो, सॅम मला म्हणतोय मी 20 रुपये देतो, माझी रिक्षा धुवून दे. हा त्याने सुद्धा मदत नाही केली राव. मी प्रेम आहे नेमकं, माझ्याकडे पैसे नाही रे, नाही मी दिले असते तुला 1000 रुपये. घंट्या महिन्यात जगायची इच्छाच नाही राहिली राव. खरंच इच्छा नाही राहिली माझी. असं वाटतंय ना विष घ्यावं कुठं निघून जावं. आता मी जातो घंट्यात. हिची जगायची इच्छा नाही राहिली. जगायची इच्छा नाही राहिली म्हणजे याला मारायची इच्छा झाली. आणि मारायचं म्हणलं ह्यो काय स्वतःहून मारणार नाही, याला काय अटॅक येणार नाही, ह्यो काय लगेच आजारी पडून मारणार नाही. ह्यो 100% आत्महत्या करणार, सुसाईड. आणि सुसाईड करायचं म्हणल्यावर ह्यो चिठ्ठी लिहिणार, चिठ्ठीमध्ये सगळ्यांचे नावं लिहिणार. आता ह्यो म्हणलेलाच आहे, कुठंतरी जातो औषध पितो, कुठं ते निघून जातो. म्हणजे आता समजा ह्यो इथं औषध प्याला, आता कुठं निघून जाईन, कुठं जाऊन पडणार काय माहिती. आणि चिठ्ठी देईने सगळ्यांचे नावं लिहिले तर चेअरमन पासून कांबल्यापर्यंत सगळे गुताड्यात येतील. नाही गंठन कुमार, तुम्हालाच काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागणार आहे. चला. आता प्रेमाने ना मुंग सोनी तोंड घेत एवढं मला पैसे टिंगल केले. आता पैसे मागत आहे सर. कर तू ऐक ना, आमच्याकडे असं मग आणि तोंड करून पुढं काढू, पैसे द्या 50 मागत होता. थोडक्यात वाचलं, थोडक्यात आणला आता असा आणला असताना पाहतो मी म्हणलो रॉक कंट्रोल केला, नाही तर माझ्या डोक्यात गेला होता. प्रेमीने ना ते औषध घेतलंय, खोकल्याचं घेतलंय का थंडी तापाचं घेतलंय? खोकला जाण्याचं नाही, माणूस जाण्याचं औषध घेतलंय तिने. माणूस जाण्याचं औषध घेतलंय हा, म्हणजे विष पियाला का काय? विषाची बाटलीची प्याला आहे आणि चिठ्ठीत तुमचे नाव लिहून ठेवलेत. कमलेशला मी 1000 रुपये मागितले. कमलेशनी माझा ते जुना कोणता व्यवहार अपूर्ण होता, मला मारहाण केली, अपमानास्पद वागणूक दिली. नंतर बाळूभाऊकडे गेलो, बाळूभाऊ म्हणला मला 10 रुपयाला 50 रुपये दे, मी तुला 2000 रुपये आणून देतो. टाकलं काय 14 वर्ष सक्त मजुरी खडी. तिसरं नाव तुमचं पण आहे चेअरमन. अय गंठ्या, माझं नाव आहे. चिठ्ठीत उल्लेख केलाय. चेअरमन मला म्हणले आपल्या गावातले ते संडास बाथरूम साफ कर, मग मी तुला पैसे देतो. 14 वर्ष कारागृह, आतमध्ये फर्निचरचं काम करते चेअरमन. कसं होईल? अरे पण सोसायटी ग्रामपंचायत सगळं आमचं राजकारण धोक्यात आणलं काय ते प्रेमी? राजकारण आमचं जीवन आता. त्याला जिनी पैसे नाही दिले, जिनी त्याला घालून पाडून बोललं, कोणी अपमान केला, ते सगळ्यांचे नाव चिठ्ठीत लिहून ठेवले. विष पिऊन तिकडे पुढे लांब गेलाय. तिची डेड बॉडी कधी सापडती काय माहिती. चला ना आपण त्याला सापडू तरी कमीत कमी. चला त्याच्याकडे आता कोण राहिलं गाड्या? हा श्याम नगरला जाणार आहे का? हा जाणार आहे ना. मग सोड ना, मला जायचं होतं नगरला. पण मला फाट्यावर थांबायचं 10-15 मिनिटं. हा का? हा बरं फाट्यापर्यंत सोड मग. चल. काय रे तुला यायचं बस? कुठं चालला? फाट्यावर. फाट्यावर काय जातो? मग डायरेक्ट विसापूरला जा ना. विसापूरला जायचं तुम्हाला? नाही नगरला जायचं मला. विसापूर मध्यवर्ती खुले कारागृह. तिथं काय? त्या प्रेमनी ना विष पिऊन आत्महत्या केली. मग त्यांनी आत्महत्या केली, त्याचा आमचा काय संबंध? आणि चिठ्ठीत तुमच्या दोघांचे नाव लिहिलेत. मी काय केलं आता? ते लिहिलंय तिने की सुजाताबाईला मी 1000 रुपये उसने मागायला गेलो, ती म्हणली मागचे 200 रुपये मटणातले चोरले, तू चोट्टा आहे भामटा आहे.
अरे मी त्याला 20 रुपये देत होतो राव, चांगलं त्याला म्हणलं रिक्षा दू. मग त्यांनी तुझं पण नाव लिहिलंय की सॅमनी मला रिक्षात व्हायला सांगितली, म्हणलं 20 रुपये देतो, त्याला अशी 20 रुपयाची कामं करायची कमी. अरे मग घेतले औषध आणि चिठ्ठीत नाव आहे तुमचे. आता काय करा तुम्ही, डायरेक्ट आता स्वतःहून पोलिसांना स्वाधीन व्हा, नाही तर तडी पार व्हा, नाही तर अंडरग्राऊंड व्हा. आधी तुम्हाला विसापूर जेलला टाकतील कच्चे कैदी अरे तू ऐकणार राव. नंतर यारवड्याला नेतील. अरे तो कुठे आहे ते सांग, आणि ते मला ती चिठ्ठी दे बरं, तू बघू दे मला कुठे काय. खिशात येते 20 पण तिकडं पळतोय कुठंतरी. मेलाच असं ना, आता ते गेलाच असं. मग गंठन भाऊजी ती चिठ्ठी घेऊन या ना तेवढी. मला काही तेवढंच काम आहे का, मला अजून लाकडं बिकडं सांगावं लागतील, तिकडे जाऊन ती तिरडी बघावं लागन, ते मडके भेटत येत का नाही बघावं लागन. आईला ते 2000 रुपये दिले परवडले असते राव. घंटा हे काय कुठं झालं राव. चल जाऊ का मी? हा मौतीच कधी हे मी कळवतो. हा या तिला. आईला आता काय करायचं. मी जाते घरी, मला यायचं नगरला. मला हात लावा बरं. ताप आला का? तुला तर ताप आलाय. अवघड राव. थंडी वाजून यायला लागली. काय झालं असं बरं नेमकं त्याचं? मी बी टेन्शन मध्ये चालू. आता काय कुठं जाऊन जीव दिलाय का काय केलंय मला तर काय. चेअरमन खरंच मी आला असं का होतो त्याची डेड बॉडी. मी तर म्हणतो बरं का कामल्या, सगळ्यात मोठा धोका कुठे आहे माहितीये का? आपले नाव लिहिलेली चिठ्ठी त्याच्या ताब्याची. हा ना राव, ती फक्त चिठ्ठी हाती लागायला पाहिजे. ते मरा नका जाय ना तिकडे, काय करायचं आपल्याला. अरे ते मरा नका जाय ना, पण इकडे आपल्याला फासावं लटकीन ना. त्याचं काय मी काय कर बरं का कामल्या, मला काय वाटतं माहितीये का, तो जिवंत सापडला तर त्याच्या कोणती चिठ्ठी घ्यायची, आणि त्याची जर बॉडी सापडली तर चिठ्ठीची विल्हेवाट लावायची. मी शिरप्याला फोन करतो, आपला JCB बोलितो, खड्डा खांदायचं, त्याच्यात पुरून टाकायचा, आणि ती चिठ्ठीची विल्हेवाट लावायची, आणि घरच्यांना सांगायचं की तो हिमालयात गेलाय, संन्यास घेतलाय तिने. संन्यास घातलाय, आणि फोन लावून सांगायला लावायचं की आता यो माझा शेवटचा फोन आहे, आणि परत माझा तुम्हाला आवाज पण ऐकू येणार नाही. चला आवाजाचं राहू द्या, पण त्याला शोधायला चला पहिलं. पहिला शोधायचा बरं का, कोणाला कानाच्या कोपऱ्याला खबर नाही लागली चला पाहिजे. चला लवकर शोधून काढायचं. चला चला. सॅम अरे मला बी येऊ दे ना, माझं बी नाव आहे चिठ्ठीत. अरे पण त्याला शोधायचं कुठं, पण माझं तर परासून नाही होऊ राहिले अंगात. शोधू ना, मिळून शोधू. चल चल बाबू याने तर फार बुडबुडाच आणलेत राव. चेअरमन कुठं चालले तुम्ही? ते प्रेमेला सापडायला. अहो लय मोठा कुठं नाही केला त्या प्रेमीने ना, तर आमचं तर नाग नाव ओवलंय त्याच्यामध्ये. तुमच्या पहिले का? माझं बी चेअरमन. चला 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 लवकर. तिकडे कुठं चालले? तिकडे नदीकडे गेला असेल, इकडे गावात जाईन का त्यो? बरं चला ना तिकडे अरे अजून जिवंत आहे, जिवंत. अरे 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 खोकत खोकत आहे. उचला 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 उचला. अबाग प्याम्या वक नाही तर अबाग नळी मागून लगे हांडाभर पाणी. वाक 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 वाक. चला 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 थांब थांब थांब. आता नळी वाक वाक. घ्या हापशेवर घ्या. चला हापशेवर घ्या. घ्या घ्या. अरे हळू चालू. अबाग वक नाही तर आता नळीच नळीच नळीच. अरे काय चाललंय वय बाजूला? कोण आहे? प्रेम आहे काय? सरपंच तुम्ही येऊ नका मध्ये. आता नळीच. अरे झाले काय मला तिथं सांगा तुम्ही राव. हो ते औषध प्यालाय, आता त्याचं औषध काढित होतो आम्ही बाहेर. औषध प्याला? विष प्राशन केलंय विष. अरे 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 कमून कमून औषध प्याला तू? औषध नाही पेलं राव, माझ्याकडे औषध प्यायला घ्यायला सुद्धा पैसे नाही. सरपंच तिथं उलट्या करीत होता ते आम्ही सगळ्यांनी बघितलंय. नेमकं नेमकं झालंय काय? तो म्हणतोय औषध घ्यायला सुद्धा पैसे नाही, तर तुम्ही काय करू राहिले तसं? अहो तो आत्महत्या करणार आहे असं सांगितलंय आम्हाला. आणि चिठ्ठीवर ना आमचे नाव टाकणार. अरे काय संबंध आला तुमचे नाव टाकायचं? अर्धे रागाच्या भरात बोलून गेलो मी. येड लागलं का मला तुमच्या? सरपंच त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मला नळी घालू द्या. त्याशिवाय सरपंच ते- 2 मिनिट. नेमकं काय झालं बोलता सांग. मरण. कोणाला बोलला तू रागाच्या भरात? काय झालं? मी घंट्याला बोललो तो रागाच्या भरात. काय बोलला तू? मी म्हणलं मी ना तर जीव द्यायला मला. कमून जीव देणार? अहो, असं टेन्शन मध्ये बोललो, त्यांनी मला कोणी मदत नाही केली म्हणून बोललो. पैसे मागत होता, आम्ही पैसे नाही दिले म्हणून यांनी आत्महत्या करायला विष घेतले आणि चिठ्ठीत आमची नाव लिहिली. असं आम्हाला काय ते सांगितलं? 2 मिनिटं. तू औषध घेतलंय का? नाही घेतलं. नाही घेतलं त्यांनी. तू चिठ्ठी काय लिहिली भरोसा, का? अरे, सरपंच? अहो त्यांनी चिठ्ठी सुद्धा नाही लिहिली चेअरमन. आम्हाला पूर्ण तलाशी घेऊ द्या. तो खोटं बोलत काय असेल. सर बोलता राव? बोलता मी आला मग. अहो नाही काय नाही, कुठंच काय नाहीये. अरे तुम्हाला सांगतो, तुम्ही औषध घेतलं असतं ना तर ते कवाच गायब झाला असता त्यो. अरे काहीच नाही केलं, तुम्ही उगीच त्याच्यावर हे करताय. सरपंच माझ्याकडे वीज घ्यायला पैसे नाही जवळ. म्हणजे तो औषध प्याला नाही? नाही पेलो. आमच्या नावाची चिठ्ठी टाकले नाही? नाही टाकली. म्हणजे नळी घालायची गरज नाही. द्या राव ती नळी फेकून तुम्ही. मी काय म्हणतो,
चेअरमन एखाद्यावर एवढी परिस्थिती आणू नये का पैसा अभावी त्याला आत्महत्या करावी लागेल. काय फरक पडतो बरं, सगळ्यांनी थोडे थोडे पैसे दिले असते तर तिची नड तरी भागली असती ना. हे पा सरपंच, आमचा कोणाचा वाईट उद्देश नव्हता त्याला वाईट बोलावं म्हणून, पण आम्हाला असं वाटत होतं एवढं धडधाकट शरीर आहे, त्यांनी काम करावा, कष्ट करावा आणि पैसे मिळवा, याला त्याला का भीक मागावी त्यांनी. बरं किती नड होती तुला? 1000 रुपये. चला आपणच देऊन टाकू 1000 रुपये त्याला. अख्खे 500-600 रुपये आहेत माझ्याकडे. सुजाताबाईचे आणि माझे मिळून, आमच्या दोघांचे मिळून. तुम्हीच दिले काय? नाही, त्यांनी दिले. अच्छा धर आणि रडू नको, येण्यासारखे चाळे करू नको आणि काम धंदा कर काहीतरी. अलग लक्षात. पण मला एक शंका आहे, नक्की सांग घेतलं का नाही? अहो नाही घेतलं राव चेअरमन. खोकत होता पण. नाही जरी घेतलं तरी तुमचं नाव नाही टाकायचं, याची गॅरंटी माही. मग तर वास. हा, नाही तर सरपंच नळीशिवाय पर्याय नाही. नाही आता काही नळीची गरज नाही. नाही हा जा, ते काम काय तुझं करून घे. हा चापला कुठे आहेत? तिकडे पडल्यात. जा घाल चापला. बिगर चापलाचा हिंडतो. तुम्हें कौन बचाएगा अफगन? सरपंच ने तो प्रेम को बचाया, अब तुम्हें कौन बचाएगा इस नली से? भाग भाग के आया और मौत को सामने पाया. लाओ इधर और डालो नली. कितना मजा आएगा.